क्रिस्पी आणि टेस्टी असा. मुलांना बाहेरचे दुकानावरचे पुढे खाऊ देण्यापेक्षा हे घरीच बनवून द्या. कारण की बाहेरचं खाल्ल्याने ताप, सर्दी, खोकला काही पण आजार होऊ शकतात. हे घरच्या घरी मुलांसाठी बनवून द्या. मी इथे हे बघा, मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे. मुलांना घरच्या घरी बनवून दिलं तर मुलं बाहेरचे पुढे खाणार पण नाहीत. आणि ही एकदा बनवलं तर सारखं मुलं म्हणतील घरीच बनवून दे, बाहेरचं खायला विसरून जातील. तुम्ही पण बनवून बघा. अशा प्रकारे बटाट्याची पूर्ण साल अशी काढून घ्यायची. बघू शकता मी अशा प्रकारे पूर्ण साल अशी काढून घेत आहे. उकडूनच घ्यायची. कच्चे बटाटे इथे नाही वापरायचे. कच्चे बटाटे वापरले तर ते वेगळंच काहीतरी बनतं. त्याच्यामुळे इथे मी उकडून घेतलेले बटाटे आहेत, त्यांची छान अशी साल काढून घेतलेली आहे. हे बघू शकता मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आणि ते छान अशी खिसून घ्यायची, कारण खिसून घेतल्यानंतर त्याच्यात गाठी राहत नाहीत. असेच बटाटे खिसून घ्यायचे, कारण की उकडलेले बटाटे खिसून घेतले तर त्याच्यात अजिबात गाठी राहत नाहीत. हे अशा प्रकारे मी सर्व बटाटे इथे खिसून घेत आहे. हे बघा, सगळे बटाटे आपले खिसून झालेले आहेत. अशाच प्रकारे एकदा रेसिपी बनवून बघा, तुमच्या मुलालाही फार आवडेल. कारण की माझ्या मुलांना तर खूपच आवडली. ते सारखे आता म्हणत आहेत, हीच बनवत राहा नेहमी, बाहेरचे पुड्याला पैसेच नको, घरीच बनवत राहा. ते बटाटे पूर्ण खिसून झाल्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे आणि 2 चमचे मैदा ॲड केलेला आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा इथे ॲड केलेला आहे. आणि ते पूर्ण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे एकत्र मिक्स करून घ्यायचं. मी आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यात मी चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे. मी इथे ग्रीन आणि रेड असं चिली फ्लेक्स इथे मी ॲड केलेलं आहे. हे बघू शकता, अशा प्रकारे चिली फ्लेक्स मी टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं लाल तिखट पण त्याच्यात मी ॲड करत आहे, कारण चिली फ्लेक्स टाकल्यानंतर मी थोडंसं त्याच्यात मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि लाल तिखट पण ॲड केलेलं आहे. ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. असं पूर्ण एकत्र असं मॅश करून घ्यायचं. तुम्ही त्याच्यात कोथिंबीर पण ॲड करू शकता, पण माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी तिथे ॲड केली नाही. आणि थोडीशी हळद टाकायची, कारण कलर येण्यासाठी. कलरने कसं मुलांना आवडतं ना, त्याच्यामुळे थोडंसं कलर येण्यासाठी मी ते हळद ॲड केलेली आहे. आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडेसे पांढरे तीळ. तुम्ही काळे तीळ पण टाकू शकता, पण मी ते पांढरे तीळ ॲड केलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं त्याचा पीठ मळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे छान असं पीठ मळून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून थोडंसं आणखी छान असं पीठ मळून घ्यायचं. अशा प्रकारे छान असं पीठ, एकदम असं छान पीठ असं मळून घेतलेलं आहे. आणि चला तर मग आता आपण बनवूया त्याचे स्माइली, मुलांसाठी स्माइली कुरकुरे बनवूया. मी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. ते छान असे लाटून घ्यायचं. अशा प्रकारे लाटून घ्यायचं. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि त्याच्यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं, म्हणजे आणखीन ते कुरकुरीत असे होतात. नरम पडत नाहीत, कुरकुरीत अशी राहतात. त्याच्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं लाटताना, त्याच्यामुळे ते कसं असं नम पडत नाही. हे बघू शकता, मी असं छोट्या टपनाने इथे काढून घेत आहे. आणि मग मी थोडे थोडे मोठे पण कुरकुरे इथे काढून घेत आहे. अशा प्रकारे मी सर्व कुरकुरे काढून घेत आहे. उरलेले पीठ काढून घ्यायचं आणि ते परत करण्यासाठी घ्यायचं. हे बघू शकता, अशा प्रकारे हे हे बघा. आता ह्याच्या स्माइली करूया. मी इथे चमच्याने हे बघा अशा प्रकारे स्माइल करून घ्यायच्या. आणि त्याचे डोळे तुम्ही पेनच्या टोकाने पण करू शकता आणि कशाने पण तुम्ही त्याचे डोळे तयार करू शकता. मी हे बघा अशा प्रकारे इथे करून घेतलेले आहेत. हे बघा, सर्व ह्याला अशा स्माइली काढून घेतलेले आहेत. मुलांना कसं असं काहीतरी वेगळं असेल तर खूप छान वाटतं आणि त्याच्यामुळे मी इथे ते करून घेतलेले आहेत. चला तर मग आता दुसरे लाटून घेऊया. आता आपण ह्याचे बनवूया कुरकुरे. हे बघा, अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे. म्हणजे कसं थोडी साईज छोटी होती कुरकुऱ्यांची. हे बघा, अशा प्रकारे सारे कुरकुरे कट करून घ्यायचे. हे एक एक करून हे मी एका साईडची कट करून घेतलेले आहेत. दुसऱ्या साईडची पण तशाच प्रकारे कट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे सर्व कट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं, म्हणजे कारण की वरच्या साईडला एकदम क्रिस्पी असं हे होतं. हे बघा, सगळे हे आपले स्माइली करून झालेले आहेत. आणि
ते आता घेऊया तळण्यासाठी. इथे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण एक एक करून सगळे कुरकुरे टाकून घेणार आहोत. हे कुरकुरे अशा प्रकारे सगळे टाकून घ्यायचे आणि छान असे तळायचे. छान दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे तळून घ्यायचे. हे अशाच प्रकारे हे बघू शकता किती छान असे स्माईल दिसत आहेत. अशा प्रकारे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे सगळे किती छान असे तळलेले आहेत. एकदम हे क्रिप्सी असे होतात आणि मुलांनाही खूप आवडतात. चला तर मग आता कुरकुरे पण आपण तळून घेऊया. कुरकुरे स्माइलीसारखे सगळे छान असे दोन्ही साईडनी क्रिप्सी असे तळून घ्यायचे. हे बघा दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे. कच्चे राहता कामा नये आणि मंद गॅसवर करायचे. जास्त फुल गॅस पण नाही आणि जास्त बारीक गॅस पण नाही. मिडियम गॅसवरही छान असे क्रिप्सी असे तळून घ्यायचे. हे बघा कुरकुरे आपले रेडी आहेत. हे व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि हे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा आपले कुरकुरे तयार आहेत. ह्याच्यावर थोडंसं आपण चाट मसाला ॲड करूया. थोडासा चाट मसाला टाकायचा. खूप छान असे बनतात. हे बघा अशा प्रकारे थोडासा चाट मसाला ॲड करून घ्यायचा आणि हे कुरकुरे इतके छान लागतात ना, मुलांना तर खूप आवडतात. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.